मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर संध्याकाळ झाली आणि आज आहे शनिवार। तर नवन्या तिच्या फ्रेंड्ससोबत खाली खेळायला गेली त्यांच्याकडे आणि इथे म्हणून खेळते माझ्याजवळ। मी मला चहा टाकायला घेतला होता, म्हटलं चला तो ब्लॉगलाही सुरुवात करूयात। आणि आज ना आम्ही तिघीच आहोत, म्हणजे मी, नवन्या आणि मनू। तिचे पप्पा गेलेत बाहेर, त्यांची ट्रिप होती कंपनीतल्यांची, तर ते बाहेर गेलेत एक दिवसासाठी। उद्या येतील ते दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त। तर ते दरवर्षी जात असतात कंपनीतल्या सगळ्यांसोबत, तर आजही गेले। आणि आम्हालाही आराम आहे आज, कारण मी म्हटलं तुम्हीच एकटे काय एन्जॉय करणार, आम्हीही करणार। तर आज आम्हीही दिवसभर, म्हणजे स्पेशली मी फुल आराम केलाय, काही जेवायला घरी बनवलं नाही, सरळ बाहेरून ऑर्डर करते। म्हटलं एक दिवस मलाही तसा, कारण ते घरी असले ना एखाद दोन टाइम बाहेर खाल्ल्या जातं, पण एक टाइम तरी काही ना काहीतरी बनवतात। तर सकाळी आम्ही साधाच नाश्ता वगैरे केला घरचंच, म्हणजे जे घरात चटरपुटर होतं चहासोबत ते खाऊन घेतलं। फ्रूट्स होते ते खाल्ले। दुपारी मस्त असे छोले कुलचे ऑर्डर केले होते आणि पापडी चाट। आणि आता संध्याकाळी आम्ही पिझ्झा पार्टी करणार आहे, कारण नवन्याचं म्हणणं आहे मम्मी आता आपण पिझ्झा पार्टी करू। तसं हे सगळ्या गोष्टी ते असतानाही आम्ही करतो आणि तेवढ्याच जास्त एन्जॉय करून, पण एक मनाला समाधान की आम्हीही मज्जा केली घरी असं काहीसं। आणि मला हेअर ऑइलिंग करायचं आहे, कारण माझे केस आहेत ना खूप, म्हणजे खूप प्रचंड ड्राय झालेत, माहीत नाही त्यांना काय झाले ते। आणि लास्ट टाइम मी हेअर ऑइलिंग केलं असेल गेल्या वर्ष झाले, तेही पार्लरमध्ये गेले होते आणि त्यांच्याकडनं छान अशी चंपी करून घेतली होती। आत्ताही करायचं मन करत आहे, पण मनू पण आहे आणि मला 8 दिवस पुन्हा थांबावं लागेल। त्यामुळं म्हटलं आज घरीच छान असं तेल लावून घेते केसांना। तर म्हटलं चहा जोपर्यंत उकळतोय ना तोपर्यंत छान असं ऑइलिंग करून होईल केसांना। आणि मी केसांना तेल गेल्या वर्षी लावलं होतं, तेही पार्लरमध्ये गेली होती मस्त अशी चंपी करायला। यावेळेसही मन करतंय बरं का खरं तर, पण पॉसिबल नाही आहे। आणि जर करायचंच म्हटलं तर मला अजून एक 8 दिवस तरी थांबावं लागेल। हो एक महिना दाखवते असंच आहे, मागे मागे असताना माझं जोपर्यंत तेल लावायचं काम चालू होतं केसांना तोपर्यंत छान असा चहाही उकळून झाला मस्त असा गरम गरम, तो मी आता पिऊन घेते। त्याच्यासोबत खाऊ काय, गार्लिक शेव आहे त्या दिवशीची ऑर्डर केलेली ते खाते। आज काय करायचंय जेवायचं? पिझ्झा। का ग काय करायचं पिझ्झाचं? हा मी झाले घामाघूम। मॅडम खेळायला गेल्या होत्या 5 वाजता खाली, तर मीही गेले, म्हटलं काय करते बघूयात। तिच्या फ्रेंडच्या घरी होती ती, तर मी जवळपास किती 6 वाजता वगैरे गेले असेल आणि आत्ता 7:45 वाजले आणि आत्ताची आम्ही घरी आलोय। तर मनू पण इथे खेळते। हां तर स्वयंपाक वगैरे नव्हता, तर म्हटलं चला मीही जरा वेळ निवांत बसते। तर गेलो, गप्पा वगैरे मारल्या भरपूर आणि आत्ता घरी आलोय। मला काहीतरी ऑर्डर करायचं आहे, नवन्याचा पिझ्झाच चालू आहे। मला असं वाटलं तर वेगळं काहीतरी म्हणेल, पिझ्झाच खायचा आहे तिला। काही फारशी भूक पण नाही लागलेली, कंटाळा पण आलाय आणि हे येणार नाही म्हणून जास्ती बोर वाटते मला। तुला ग? दिवसभर काय नाही वाटत, जशी संध्याकाळ होते ना तसं वाटतं यावेळी यांनी घरी। फोन आला होता पोहोचलेत तिथे, उद्या येतील। असं आता कधी येणार आहेत ते उद्या? मला तर दुपारपासूनच मी दुपारपासूनच झोपे तू झोपली ना विकलेलंच होती का पप्पाची आठवण। बघा सकाळी पप्पा गेले तर आम्हाला लगेच पप्पांची आठवण सुद्धा यायला लागली, असं असतं मुलींचं। तर हो आमची ऑर्डर आलेली आहे फायनली। खूप वेळ लागला माहीत नाही का, 8:30 वाजल्यात। 7:45ला आम्ही ऑर्डर केलं असं, ठीक आहे आलं आहे त्या मानेने लवकर, तर ते खाऊन घ्यायचे हो ना। भरते ती तिचा आधी खाऊन घेणार आणि मग भरणार हो ना। चलो ते आम्ही पण खाऊन घेतो, ते गार झाल्यावर मजा नाही येत खायला। आणि हो त्यासाठी काहीतरी मागवलंय,
तिला मी ज्यूस नव्हता मागवला म्हणून. हो मला पण बघायचं आहे ते नक्की कसं आलं काय काय आहे? ते चॉकलेट मूस आहे. ते बटरस्कॉच आले. मी चॉकलेट मागवलं होतं. ठीक आहे हरकत नाही. हे नवण्यासाठी मागवलं होतं. फ्रीजमध्ये ठेव. पिझ्झा खाऊन झाला की मग खा. ठीक आहे. आणि आता ना रात्रीचा 1 वाजत आला होता आणि मला काही झोप येत नव्हती. आमच्या दोघीही मॅडम आहेत ना ते केव्हा झोपल्या. 1 9:30ला झोपली, 1 10ला झोपली. पण मला काही झोप येत नव्हती आणि हे नेहमीच आहे. मला हे जोपर्यंत घरी येत नाही ना, मग रात्रीचे 3 वाजू देत, 2 वाजू देत, तोपर्यंत मी झोपतच नाही. जेव्हा यांना उशीर होतो किंवा हे बाहेर जातात. घरी असेल तेव्हा मी यांच्यासोबत भांडत असते. पण जेव्हा बाहेरून माणूस जोपर्यंत घरात येत नाही ना तोपर्यंत काही व्यवस्थित झोप लागत नाही. हे सगळ्यांच्याच बाबतीत होत असावं असं मला वाटतं. तर म्हटलं चला आता केव्हा झोप लागणार आहे हे तर माहिती नाही, पण चेहरा आहे ना छान असा धुवून घेऊयात. कारण केसांना तेल लावलं होतं, त्याचंही तेल चेहऱ्यावर उतरत होतं आणि ना काहीसे पिंपल्स यायला लागले होते. म्हणून मग म्हटलं हे करून घेऊयात आणि मग झोपूयात. आता झोप केव्हा येणार हे माहिती नाही, पण हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. बाय.